उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं धाराशिवमध्ये बॅनर लावण्यात आले आहेत। मात्र या बॅनरवरून अर्चना पाटलांचा फोटो गायब झालाय। अर्चना पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा गाजावाजा करत अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्चना पाटील यांचा विसर पडलाय की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। तर अनिल देशमुख यांच्या काटोल विधान मतदारसंघात सलील देशमुख निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं कळतंय। सलील देशमुख यांनी शरद पवार, खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। अनिल देशमुख तुरुंगात असताना सलील देशमुख यांनी काटोलमधील विकास कामांचा पाठपुरावा केला होता। त्यांचा जनसंपर्क देखील चांगला होता। अनिल देशमुख यांनीही सलील देशमुख काटोलसाठी दावेदार असल्याचं मान्य केलं होतं। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जी आहे ती आता व्यक्त केली जाते। त्यामुळे पक्षाच्या भूमिकेकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात। तर मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि प्रवीण दरेकरांवरती निशाणा साधलाय। भुजबळ दरेकरांचं रक्त एक झालेलं दिसतंय। दोघांची भाषाही एक झाली आहे। फक्त माझं उपोषण संपू द्या, मी सगळ्यांचा हिशोब घेतो अशा शब्दामध्ये जरांगेंनी दोघांना सुद्धा थेट आव्हान दिलंय। तसंच मुख्यमंत्र्यांच्या मुदतवाढीच्या निर्णयाचं जरांगेंनी कौतुक करत आरक्षण द्यायला उशीर करू नका अशी ही मागणी जरांगे पाटलांनी केल्याचं कळतंय। झालं वाटतं छगन भुजबळचं आणि त्यांचं रक्त एक, त्याची तीच भाषा होती छगन भुजबळची। घेतलं वाटतं इकत बोलतो मी, जरा उपोषण संपलं ना सगळ्याचा हिशोब करतो क्लिअर। उपोषण झाल्यावर मला जर त्रास होतोय, माझ्या समाजासाठी मी उपोषण करतोय आणि तो माझ्या शरीराला त्रास होतोय याची जाणीव ह्या मराठ्यांच्या नेत्याला नाही आहे। त्यांना काय माहीत आमच्या उपोषणामुळे काय आलं असते ना, आरक्षण नसल्यामुळं समाजाचे काय आलं असते। उपोषण संपलं ना ते जे जे बोलले त्यांचा हिशोब पुरा करील मी। वा, खरंच कौतुक मुख्यमंत्र्याचं। मी इथून मागं बी म्हणत असतो, मराठ्याला आरक्षण देऊ शकते तर फक्त शिंदे साहेबच। म्हणून सांगतो आरक्षण लवकर द्या, तुम्ही उशीर करायला एवढंच। समाजाचे हाल अपेष्टा व्हायला लागल्यात, त्या झाल्यावर तुम्ही द्यायला पण उशिरा द्यायला, देऊन द्यायचं तर पटकून द्या असं म्हणणं आहे आमचं।